कंबाईन मुख्य परीक्षा जी आहे 29 जूनला होणार आहे. शेवटचे 25 दिवस बाकी आहे मित्रांनो. आणि ह्या 25 दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे पाडता येतील आणि जास्तीत जास्त मार्क्स पाडण्यासाठी तुम्हाला पेपर 1 मार्क्समध्ये मार्क्स येणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जर मागचे पेपर बघितले तर मेरिट खूप वाढायला लागले, प्रचंड वाढायला लागले. 62.50 मेरिट लागलेलं आहे पूर्व परीक्षेचं. हेच मेरिट कंटिन्यू होणार आहे पुढं. मुलांचा अभ्यास खूप वाढायला लागला, पेपर इझी यायला लागलेले. त्याच्यामुळं तुम्हाला इथून पुढे नुसता अभ्यास करून चालणार नाही. तुम्हाला योग्य दिशेने अभ्यास करावा लागेल. आणि ह्या पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं तर पी-वाय-क्यूचा रोल खूप वाढलेला आहे. दिवसेंदिवस त्याचा रोल वाढत चाललेला आहे. आता ग्रुप बीचा जर विचार केला तर 18 क्वेशन डायरेक्टली रिपीट झालेले होते पूर्व परीक्षेला. 18 क्वेशन हे मागच्या पी-वाय-क्यू मधून रिपीट होते. म्हणजे हे 18 क्वेशन आयोगाने दिलेले फुकटचे मार्क्स आहे. 1 जूनला जो पेपर झाला ग्रुप सीचा त्याच्यामध्ये 22 क्वेशन रिपीट होते. म्हणजे 22 क्वेशन रिपीट म्हणजे 22 क्वेशन हे आयोगाने दिलेले फुकटचे मार्क्स आहे. हे क्वेशन्स ज्याचे चुकताना तो कुठेतरी मेरिटच्या बाहेर पडतो मित्र. त्याच्यामुळे तुम्हाला नुसते पुस्तकं वाचून तुम्ही पास नाही होणार. तुम्हाला त्यासाठी पी-वाय-क्यूची जोड द्यावा लागेल. तुम्ही जर 8 तास अभ्यास करताय तर 5 तास तुम्हाला पुस्तकं वाचावं लागतील, 3 तास प्रॉपर पी-वाय-क्यू करावं लागतील. आता ते पी-वाय-क्यू का करायचे? मी आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. बघा मित्रांनो, जर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये मेरिटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला म्हणजे तुमचं टार्गेट आहे 300 असलं पाहिजे. 300 मार्क्स असले पाहिजे डायरेक्ट. तुम्ही 270, 280 हे टार्गेट घेऊन नाही जाऊ शकत. आता तो पुढचा विषय पेपर कसा येईल, काय येईल ह्या गोष्टीने पण जर ट्रेंड बघितला तर पेपर ईझी यायला लागलेले. मुलांचे अभ्यास खूप वाढलेले आणि जर तुम्हाला हे 300 मार्क्सचं टार्गेट जर अचीव्ह करायचं असेल ना आणि एवढे मार्क्स पडलेले बरं का. तुम्ही मुख्यचे रिझल्ट बघा, टॉपरचे जर रिझल्ट बघितले ना तुम्ही 290, 295, 300 मार्क्स आलेले आहे टॉपरला. आणि ह्या 300 मार्क्स जर तुम्हाला पाडायचे असतील तर तुम्हाला पेपर 1 मध्ये म्हणजे लँग्वेजच्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये 85 प्लस प्रश्न हे बरोबर आले पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे मुख्यमध्ये एक प्रश्न हा 2 मार्क्सला असतो. ठीक आहे. 85 प्लस प्रश्न जेव्हा तुमचे बरोबर येतील ना तेव्हा तुमचा स्कोर कुठेतरी 170च्या जवळपास येईल पेपर 1 मध्ये. आणि मग नंतर तुम्ही तो जो पेपर आहे म्हणजे जो जीएसचा पेपर आहे त्याच्यामध्ये जवळपास 65 क्वेश्चन जरी बरोबर आणले तरी तुमचा स्कोर 130 येतो आणि हे 170 आणि 130 जवळपास 300 पर्यंत तुम्ही जाता. ओके. 300 पर्यंत जाता. आता 62.5 कट ऑफ लागलेला आहे म्हणजे तुमचा जीएसचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे. तुम्ही याच्या पुढे गेलेले पोरं आहे. ओके. तर हे 85 प्लस प्रश्न जर तुम्हाला पेपर 1 मध्ये बरोबर आणायचे असेल तुम्हाला मराठीमध्ये कमीत कमी 45 प्लस प्रश्न बरोबर आले पाहिजे. हे निगेटिव्ह जाऊन म्हणजे तुमचे 46-47 प्रश्न बरोबर आले पाहिजे. तेव्हा कुठेतरी तुमचा हा 85 प्लस प्रश्न बरोबर येतील पेपर 1ला. ओके. स्टार्ट करू आता रिपिटेशन पासून क्वेश्चन कसे रिपीट होत आहे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की ह्या पेपरमध्ये काय होतं आपल्याला 1 तासामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे असतात. त्याच्यामध्ये 2 उतारे सोडवायचे असतात. मराठीचा 1 उतारा आणि इंग्लिशचा 1 उतारा. त्या उतार्यांसाठी तुम्हाला प्रत्येकी 10 मिनिटं द्यावं लागतं म्हणजे 20 मिनिटं उतार्यामध्ये जातं मित्रांनो. राहिले 40 मिनिटं म्हणजे तुम्हाला मराठीचे 20 मिनिटांमध्ये 45 क्वेश्चन सोडवायचे असतात आणि इंग्लिशचे 20 मिनिटांमध्ये 45 क्वेश्चन सोडवा. बरोबर? म्हणजे याच्यासाठी तुम्हाला जे सॉल्व्हिंगच्या टेक्निक माहीत असल्या पाहिजे. स्मार्ट सॉल्व्हिंग कशी असते ते माहीत असलं पाहिजे. एलिमिनेशन टेक्निकचा वापर कुठं करायचा ते माहीत असलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला पी-वाय-क्यूवर प्रचंड तुमचं काय म्हणतात त्याला प्रचंड प्रभुत्व लागेल बरं का. म्हणजे प्रचंड प्रॅक्टिस लागेल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी तिथं प्रॅक्टिकली ॲप्लिकेबल किंवा अप्लाय करता येतील. एवढं लक्षात ठेवा. ओके. आता बघा रिपिटेशन कसं होतंय बघा मित्रांनो 2020 मध्ये क्वेश्चन विचारला होता. 22 नंबरचा क्वेश्चन आहे जाऊन तुम्ही चेक करू शकता. रिपीट कसं होतंय ते बघा रिपिटेशन किती वाढलेलं आहे. मी तुम्हाला म्हणतोय 40% क्वेश्चन जे रिपीट होता ना त्याच्यातले आता 2023चा जर विचार केला ना बाळांनो 2023 मध्ये 12 क्वेश्चन हे डायरेक्टली रिपीट झालेले होते. डायरेक्टली रिपीट होते 12 क्वेश्चन म्हणजे 12 दुने 24 मार्क्स हे फुकटचे होते आणि 12 ते 14 क्वेश्चन हे इनडायरेक्टली रिपीट होते म्हणजे जवळ-जवळ 20 ते 22 क्वेश्चन किंवा 25 क्वेश्चन पर्यंत रिपिटेशन आहे. टॉपिक तर रिपीट होतात. टॉपिक तर तुम्हाला माहिती मराठीचे 20-25 टॉपिक आहे त्याच्यावरच वारंवार क्वेश्चन विचारले जातात. पण क्वेश्चन्स रिपीट होत आहे. ऑप्शनचे क्वेश्चन, क्वेश्चनचे ऑप्शन बनतात. आता तुम्हाला बघा रिपिटेशन दाखवतो. 2020 ला क्वेश्चन विचारला गेलेला होता हा क्वेश्चन. हा रिपीट म्हणजे 2023 ला कसा झाला? 2023 मध्ये रिपिटेशन कसं झालेलं आहे मागच्या 4-5 वर्षामध्ये ते सांगणार आहे मी तुम्हाला. ओके. व्हिडिओ प्रचंड तुम्हाला काय म्हणतात त्याला कट करा. या व्हिडिओमुळे तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे. तुमचे मार्क्स वाढायला नक्की मदत होईल.
PYQ ला पर्याय नाहीये, वारंवार तेच सांगतोय. बघा क्वेश्चन काय होता, दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? उत्तर काय? उत्तर होतं त्याचा सुस्कारा. ठीक आहे, हे सुस्कारा उत्तर होतं. 2020 ला 22 नंबरचा क्वेश्चन विचारला होता, जाऊन चेक करू शकता. 2023 ला तसली तसा क्वेश्चन रिपीट झाला. 2023, ठीक आहे, इथं 2023 ला रिपीट झाला. 25 नंबरचा क्वेश्चन आहे, दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास या शब्दसमूहासाठी. शब्द सुद्धा बदललेला नाही आयोगाने, फुकटचा 2 मार्क्स आहे ना. मग आता जर तुमच्या PYQ वर जर काय म्हणतात, PYQ अनालिसिस व्यवस्थित नसलं, PYQ जर तुमचे व्यवस्थित वाचलेले नसले, तर हा क्वेश्चन तुमचा चुकल ना मित्रांनो, किंवा हा क्वेश्चन सुटल. 2 मार्क्स तुम्ही मागं पडता, आणि 2 मार्क्स मागं पडता म्हणजे तुमची रँक 50 नि जवळपास मागे जाते. तुम्ही बघितलं असेल गटकाचा रिझल्ट, गटबचा रिझल्ट, का एका एका मार्कावर किती मुलं आहेत. सुस्कारा बघा इथं दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. रिपिटेशन काय असतं, ठीक आहे, असं रिपिटेशन होतं. 12 क्वेश्चन असे रिपीट झाले 2023 मध्ये. मागच्या मराठीच्या क्वेश्चन पेपर मधून ग्रुप बीच्याच फक्त, बरं का, मी बाकीचं नाही म्हणत. ग्रुप बीचे जर कंबाईन पेपर कधीपासून सुरू झाला होता, 2018 पासून सुरू झाला होता. 2018 पासूनचे जर बघितले तरी 12 क्वेश्चन रिपीट आहे मित्रांनो. ओके, आता बघा हा पुढचा एक तुम्हाला मी हा क्वेश्चन दाखवणार आहे. इथं काय 2023 चा पेपर क्वेश्चन आलेला आहे. हा 5 नंबरचा क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यामध्ये स्मार्ट सॉल्व्हिंग काय असते, स्मार्ट सॉल्व्हिंग कशी करायची असते ना, याच्यासाठी हा क्वेश्चन मी तुम्हाला घेतलेला आहे. पेपरमध्ये तुम्हाला ह्या वापरायच्या, या टेक्निक तुम्हाला मी बॅचमध्ये जी PYQ ची बॅच आपली मराठी ग्रामरची, त्याच्यामध्ये सगळ्या टेक्निक सांगितलेल्या आहे. जवळजवळ 238 मुलांनी ही बॅच घेतलेली आहे आतापर्यंत. ते मुख्यला आहे आता. त्या मुलांचे रिप्लाय आता का सर खूप काही गोष्टी मी नुसतं म्हणजे मुलं काय करायचे, टॉपिक वाचला, नाम टॉपिक वाचला, त्याचे क्वेश्चन सोडवायचे. पण जेव्हा त्यांना ही टेक्निक सांगितली, क्वेश्चन पेपर कसे सॉल्व्ह करा, हे मी तुम्हाला शेवटला सांगेल कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, प्रचंड त्यांना फायदा होतो. जिथं मुलांचे 35-36 बरोबर येत होते ना प्रॅक्टिसमध्ये, ते आता 40-42 वर गेलेले. त्यांना ते 45 पर्यंत घेऊन जायचंय. ओके, आता मी ह्या टेक्निक सांगितल्या, पण तुम्हाला इथं टेक्निक सांगतो. बघा क्वेश्चन काय विचारलाय, शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा. शुद्ध लेखनावर क्वेश्चन आहे, तुम्हाला काहीच माहित नाही क्वेश्चन बद्दल, तरी तुम्हाला उत्तर काढायचंय. कसं काढाल, टाइम पण कमी लागला पाहिजे, उत्तर पण आलं पाहिजे. बघा उत्तर कसं काढाल, बघा. उहापोह, नाविन्य, उत्कृष्ट, काहीच माहित नाही मला, मी त्याच्यावर विचार करत नाही. मतितार्थ, घनश्याम, बलिष्ठ, मला काहीच माहित नाही, मी त्याच्यावर विचार करत नाही. इशारा, अलीकडे, वाङ्मय, याच्याबद्दल मला काहीच माहित नाही, असं समजतोय मी, बरं का. ठीक आहे, तुम्हाला माहित असलं तर चांगली गोष्ट आहे. पण खालचा ऑप्शन इथं दिलेला आहे, उष्ण, मंदिर आणि परीक्षा. तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये हा परीक्षा शब्द 3 ते 4 ठिकाणी दिलेला आहे. पहिलंच पेज बघा, पहिल्या पेजवरच परीक्षेबद्दल, परीक्षा. तुमच्या हॉल तिकीटवर सुद्धा परीक्षा हा शब्द दिलेला आहे. आपले जे परीक्षेचं नाव असतं तिथं तुम्हाला लगेच कळतं की इथं परीक्षा हा शब्द असा असला पाहिजे होता. म्हणजे तुम्हाला इथं पहिली वेलांटी दिली, इथं दुसरी असायला पाहिजे होती, तुम्ही याला एलिमिनेट करता. याला म्हणतात स्मार्ट सॉल्व्हिंग. तुम्ही तुमच्या लगेच कळलं पाहिजे की हॉल तिकीटवर परीक्षा शब्द दिलेला आहे मित्रांनो. असे खूप क्वेश्चन असतात बरं का. आता हा एक स्मार्ट सॉल्व्हिंगचा लॉजिकल एलिमिनेशन तर खूप सांगितलेलं आहे. एका ऑप्शनवरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता. बघा तुम्हाला कळतंय ना, परीक्षा जर चुकीचा आहे तर डी ऑप्शन कुठं दिलेला आहे, कारण हा डी ऑप्शन आहे. डी ऑप्शन इथं दिलेला आहे, हा एलिमिनेट होतो, हा एलिमिनेट होतो. 2 ऑप्शन एलिमिनेट झाले. राहिलं काय, ए बी आणि ए बी सी. ओके, मला काय कळतंय इथं, इथं ए आणि बी आणि इथं ए आणि बी कॉमन दिलेले, म्हणजे ए बी करेक्ट आहे. मी काय करतोय, ए बी वाचत नाही, डायरेक्ट त्याला करेक्ट मानतोय. कळलं, ए बी वाचण्यामध्ये मी वेळ घालवत नाही. मी काय करतोय, फक्त सी चेक करतो. सी चेक करतोय फक्त मी, फक्त सी चेक करतोय का सी करेक्ट असेल तर ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. मी सी मध्ये बघतोय इशारा. इशारा शब्दामध्ये काही चुकवण्यासारखं आहे का रे, हा सगळ्यांना माहिती इशारा बरोबर शब्द आहे. अलीकडे शब्दामध्ये काही चुकवण्यासारखं आहे का, आहे. इथं पहिली वेलांटी पाहिजे होती किंवा दुसरी वेलांटी पाहिजे होती, इथं पहिली वेलांटी असू शकते, फसवण्यासारखं आहे. पण मला माहित नाही म्हणून मी याला काहीच कन्सिडर करत नाही. वाङ्मय शब्दामध्ये काही फसवण्यासारखं आहे का, हा एकमेव शब्द आहे वाङ्मय, सगळ्यांच्या वाचनात आलेला असतो, काहीच फसवण्यासारखं नाही वाङ्मय. ओके, गे वापरलेला आहे हा. हे 2 जर करेक्ट असतील तर तुम्ही अलीकडेवर शंका निर्माण करू नका, तुम्ही मेजॉरिटी ऑप्शन बरोबर जा मित्रांनो. हे लॉजिक आहे. तुम्ही लगेच हे 2 बरोबर आहे, मग याला पहिली वेलांटी असू शकते असा नका विचार करू. हे 2 बरोबर आहे ना, तिसरं पण बरोबर मानून उत्तरापर्यंत जा. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे, तेच त्याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, कळतंय तुम्हाला. जर फसवायचं असतं आयोग 2 शब्दांमध्ये फसवतो शक्यतो, बरं का. एका शब्दात पण फसवतो, पण 2 शब्द चुकीचे कधी कधी. ओके, मोस्टली. त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. बघा 2 ऑप्शन वाचायला तुमचा वेळ वाचला,
आणि माहीत नसताना हे शब्द शक्यतो आपल्या कन्फ्यूज होतो. आपल्या शुद्ध लेखनामध्ये आपल्याला शब्दांची पहिली का दुसरी वेलांटी, पहिला उकार आहे का दुसरा आठवत नाही तिथे. तेव्हा अशा ट्रिक वापरायच्या असतात. मी डेमो व्हिडिओ टाकलेले. आता ही जी बॅच आहे आमची, आपली जी बॅच आहे, पीवायक्यूची बॅच आहे मराठीची बरं का. इंग्लिशची पण पीवायक्यूची बॅच आहे. ह्या पीवायक्यूच्या बॅचमध्ये 2018 पासून तर 2024 पर्यंत, 2018 ते 24 पर्यंतचे सर्व क्वेश्चन पेपर टाकलेले कंबाईन ग्रुप बीचे. मित्रांनो 14 तासामध्ये ही बॅच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. प्रत्येक क्वेश्चन एक्सप्लेन केलेला आहे. त्याचा डेमो व्हिडिओ टाकलेला आहे. बॅचमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲपची लिंक भेटेल. ती लिंकवरून तुम्ही ॲप डाउनलोड करा. तिथं मराठी व्याकरणाची बॅच आहे. डेमो बघा आणि मगच बॅच घ्या. तुम्हाला डेमो बघितल्यानंतर कळेल का बॅचमध्ये काय दिलेलं आहे मी एक्झॅक्टली. तुम्हाला 20 मिनिटामध्ये 45 क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, इलिमिनेशन टेक्निक कशा वापरायच्या आहे. प्रत्येक क्वेश्चन म्हणजे आता टॉपिक असे आहे ना, 70% टॉपिक असे आहे मित्रांनो, त्याच्यावर आता मी पीवायक्यू शिकवल्यामुळे हे सांगतोय का त्याच्यावर वारंवार क्वेश्चन रिपीट होत आहे. त्याच गोष्टीवर क्वेश्चन विचारले जातात. आता तत्सम शब्द, तद्भव शब्द दरवर्षी 2 क्वेश्चन आहे. इतकं भारी पद्धतीने सांगितलं. ज्या पोरांनी बॅच घेतलेली, मी तुम्हाला सांगितलं 238 मुलांनी आतापर्यंत बॅच घेतलेली. एकच महिना झाला बॅच चालू करून. त्याची ॲडव्हर्टायझिंग पण जास्त नव्हती केली. तुम्ही एकदा बॅच बघा. 299 रुपयाचीच बॅच आहे. ठीक आहे. तुम्ही बॅच बघा. तुम्हाला कमीत कमी याच्यामधून रिपिटेशनचा एक पण मार्क्स तुमचा चुकणार नाही. आणि जर टॉपिकवर रिपीट क्वेश्चन झाला, 70% टॉपिकवर रिपीट क्वेश्चन होतात, त्याच्यातला पण एक पण चुकणार नाही. कारण मी क्वेश्चन जर एखाद्या टॉपिक दर्शक सर्वनामावर क्वेश्चन विचारलाय ना, दर्शक सर्वनाम डिटेलमध्ये घेतलेले आहे. त्याच्यावर भविष्यात क्वेश्चन आले तर एक पण चुकणार नाही. अशा पद्धतीने घेतले. तुम्हाला फक्त 14 तासाची बॅच आहे. लिटरली तुम्ही 2 ते 3 दिवसामध्ये स्पीड वाढून जर बघितलं तर ही 10 तासात संपते. तुम्ही 3 दिवसामध्ये सगळं पीवायक्यू करून टाकताय. तुम्हाला कुठलंच पीवायक्यू बघायची गरज नाही ग्रुप बी साठी. तुम्ही इतर पीवायक्यू करा, पण तुम्ही ग्रुप बी ला जे विचारले ऍटलिस्ट ते तरी करा. तुम्ही ग्रुप बी चा मुख्य परीक्षा देताय. ओके. त्याच्यामुळे ही बॅच घेऊ शकता. हा नंबर आहे. काही प्रॉब्लेम आला त्या नंबरवर कॉल करा. ओके. 299 रुपये फी आपल्या ॲपमध्ये आहे. आणि जर तुम्हाला स्वतः करायचं आहे ना, ते कशा पद्धतीने करायचं आहे मी तुम्हाला शेवटला सांगणारच आहे ते. ठीक आहे. स्वतः कसं करू शकता. आता पुढचं रिपिटेशन बघा मित्रांनो. क्वेश्चन काय विचारलेला 8 नंबरचा क्वेश्चन आहे. कधी विचारला? 2021 ला क्वेश्चन विचारला होता. विधानात अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा. माझी कन्या. कन्या हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि याचा प्रकार ओळखायला लावलेला आहे. आपल्याला माहिती आहे कन्या हा तत्सम शब्द आहे. ओके. हा क्वेश्चन विचारला 2021 ला. कन्या मला कळलं तत्सम शब्द आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. 39 नंबरचा क्वेश्चन विचारला 2021 ला. इंग्रजी शब्द दिले, पोर्तुगीज शब्द दिले, अरबी शब्द दिले आणि फारसी शब्द दिले. इंग्रजी शब्द बघा कोणते कोणते. तिकीट, बटन, मोटार. मला बाकीच्या डिटेलमध्ये जायचं नाही, पण याचं रिपिटेशन कसं होतंय. आता कन्या शब्द बघितला, इंग्रजी शब्द बघितले 2021 ला. बघा पुढचा क्वेश्चन बघा. देशी शब्द विचारला होता 2022 चा क्वेश्चन आहे 41 नंबरचा. देशी शब्द आपल्याला माहिती आहे ढेकून आहे. ठीक आहे. ढेकून हा शब्द देशी शब्द आहे. आता 2023 ला क्वेश्चन रिपीट कसा झाला बघा. इथं दिसतंय तुम्हाला कन्या शब्द. मी तुम्हाला सांगितलं होतं तत्सम शब्द आहे. रिपिटेशन मधून पीवायक्यूच्या 2020 च्या क्वेश्चन मधून. किती नंबरचा? 20 चा होता का 21 चा होता? 21 चा क्वेश्चन होता कन्या. ठीक आहे. 2023 ला रिपीट झाला. इथं दिसतंय कन्या. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं 2000 त्या मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये काय तिकीट हा शब्द दिलेला होता. बघा इथं तिकीट शब्द दिलेला होता. तिकीट, बटन, मोटार. ठीक आहे. इथं कुठंतरी इथं तुम्हाला एक शब्द दिसतोय बघा. ढेकून शब्द दिसला आणि इथं एक ढेकून शब्द दिसतो. 3 ऑप्शन मधले क्वेश्चन 3 ऑप्शन रिपीट झाले मित्रांनो. तुम्हाला जर माहिती कन्या हा तत्सम आहे, तत्समची जोडी त्याला लावून देत आहे. अचं 3 इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे. 2 ऑप्शन एलिमिनेट झाले. आता बघा देशी शब्द तुम्हाला माहिती ढेकून आहे. ठीक आहे. सीचं एक कुठं दिलंय? इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं नाही. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर आहे. फक्त एका ऑप्शनवरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता. ढेकून हा शब्द रिपीट झालेला आहे म्हणून. इथं बघा ना बाळांनो, ढेकून हा शब्द रिपीट झालेला आहे. देशी शब्द विचारला होता. पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर आहे देशी शब्द. आणि इथं बघा नुसतं तुम्ही देशी शब्द ढेकून जरी लावला असता तुम्हाला कळतं ढेकून, धोंडा, बाजरी हे कोणते शब्द आहे? देशी शब्द आहे. तुम्हाला हे कळतंय. तत्सम शब्दामध्ये पुष्प, कन्या, नदी ही कोणते शब्द आहेत? तत्सम शब्द आहे. ते संस्कृत भाषेमधून जसले तसे मराठीमध्ये आलेले आहे. तद्भव शब्द म्हणजे काय? ते संस्कृत भाषेमधून येताना त्याच्यामध्ये काहीतरी बदल होऊन ते मराठीत आलेले आहे. बघा ना इथं तद्भव शब्द. इथं तद्भव शब्द दिलेले. भाऊ, भ्रातृचं भाऊ झालं, पर्णाचं पान झालं, ओष्ठ्याचं ओढ झालं. बरोबर ना. ओष्ठे हा तत्सम शब्द होता. तो मराठीत येताना काय झाला? चेंज झाला. त्याच्यामध्ये ओढ झालं. मग तो तद्भव झाला. ह्या सगळ्या गोष्टी मी इतक्या बेसिक पासून शिकवलेल्या आहे बॅचमध्ये. एकदम बेसिक पासून मुलांना माहिती, मुलांचे रिप्लाय आता. तुम्ही बॅच बघा.
तुम्ही आधी डेमो बघा, डेमो आवडला तर बॅच घ्या. मी असं म्हणतोय. मी तुम्हाला बॅच घ्या असं कधीच सांगत नाही कोणत्याच मुलाला. कारण ज्याची त्याची चॉईस राहते, ही स्पर्धा परीक्षा आहे. तिथं आपल्याला कळलं पाहिजे स्मार्टली का आपण कुठं कोणत्या बॅच घेतली पाहिजे, कोणती बघितली पाहिजे, कोणत्या गोष्टीचा सेल्फ स्टडी केला पाहिजे. तुम्ही ही बॅच घेताना तुम्हाला प्रचंड फायदा होईल एवढं नक्की. कारण काय आहे 14 तासामध्ये तुमचे सगळे पी-वाय-क्यू होतात. हे एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायला आहे ना, खूप वेळ लागतो स्वतः काढायला आणि तेवढा वेळ राहिलेला नाही आता. ओके. त्याच्यामुळे बघा तुम्हाला जर आवडलं तर बॅच घ्या नक्की. पुढचा बघा क्वेश्चन. आता तुम्हाला हा क्वेश्चन दाखव. क्वेश्चन विचारलाय संख्या विशेषणे आणि त्यांची उदाहरणे द्या असा क्वेश्चन आहे. रिपीट कसं होतं बघा 2022 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो. 2022 ला 43 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं दिलेलं एक अनिश्चित अनिश्चित काय आहे? अनिश्चित विशेषण दिलेलं आहे. अनिश्चित विशेषणाची जोडी कुठं लागते? हे थोडा, फार, सर्व, इतर हे शब्द काय आहे? अनिश्चित विशेषण आहे. ओके. अनिश्चित आहे. मग मी याची जोडी याला लावतोय ड चं 3 इथं दिलेलं आहे. ओके. मला हे नाही सांगायचं तुम्हाला. तुम्हाला हे कळतंय का अनिश्चित वरून थोडा, फार, सर्व, इतर हे अनिश्चित विशेषण आहे. पुढे क्वेश्चन बघा 2023 ला काय? 2023 चा क्वेश्चन आहे. पुढील पैकी अनिश्चित संख्या विशेषण कोणती? इथं ऑप्शन दिलेला आहे थोडा. काय ऑप्शन दिलेला आहे? थोडा. फुकटचा मार्क्स आहे की नाही? आता बघा ह्या थोडावर क्वेश्चन विचारला. कधी कधी आवृत्ती वाचकवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. विचारला जातो. क्रम वाचकवर विचारला जाऊ शकतो. संख्या वाचकवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे कसं लक्षात ठेवायचं याचं टेक्निक मी बॅचमध्ये सांगितलंय तुम्हाला. लॉजिक कसं लावायचंय, शब्दावरून उत्तर कसे काढायचे, ज्या ज्या गोष्टी मी शिकलोय त्या सगळ्या सांगितलेल्या आहे त्याच्यात. ओके. अशा पद्धतीने बघा म्हणजे तुम्हाला कळतंय का क्वेश्चन कसे पडताय. या सगळ्या गोष्टी जेव्हा कळायला लागतात ना तेव्हा तुमचे मार्क्स वाढायला लागतात. रिपिटेशन खूप होतंय. प्रचंड रिपिटेशन होत आहे. रिपिटेशनचा एक पण मार्क्स गेला नाही पाहिजे. मुख्य परीक्षेची जी कॉम्पिटिशन असते ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टार लोकांबरोबर असते. म्हणजे जे खूप चांगला अभ्यास झालेले मुलांबरोबर तुमची कॉम्पिटिशन असते. ज्यांनी ऑलरेडी पूर्व पास केलेली, ज्यांचा ऑलरेडी स्कोर हा कंबाईनचा 62.50 च्या वरती किंवा 62.50 आहे. जर ओपनचा कट ऑफ धरला तर 62 म्हणजे यांचा जीएसचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे. मग यांच्याशी कॉम्पिट करताना जो मुलगा स्मार्टली पीवायक्यूचं अनालिसिस करेल, स्मार्टली स्टडी करेल तो तुम्हाला लिस्टमध्ये दिसेल फायनल. जो नुसता पुस्तकच वाचत बसल आणि पीवायक्यूला निग्लेक्ट करेल, थोडंसं कमी महत्व देईल, तो लिस्टमध्ये नाही दिसणार मित्रांनो. ही सत्य परिस्थिती. तुम्हाला पीवायक्यू करावाच लागतील. तुमच्या पद्धतीने करा. आता मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो. महत्वाची गोष्ट आता बघा. अजून पुढचा एक रिपिटेशनचा क्वेश्चन बघा. इथं काहीतरी विचारलं होतं 2022 ला. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा. इथं काहीतरी दिलेलं आहे बघा. कृपण. कृपणचा विरुद्धार्थी शब्द काय होतो रे? काय होतो? उदार होतो. ठीक आहे. मग तुम्ही पीवायक्यू अनालिसिस करताना आता बघा इथं शूर दिलेलं आहे म्हणजे ही चुकीची जोडी आहे ना. तुम्हाला माहिती आहे कृपणचा उदार होतो. ओके. मग तुम्ही काय करताय इथे एक्सप्लेनेशन काढताय प्रत्येकाचं. ठीक आहे. स्वतः काढताय. तुम्हाला स्वतः काढायला वेळ जात असेल तर बॅचमध्ये हे सगळं दिलेलं आहे एक्सप्लेनेशन. प्रत्येक शब्दाचा एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे तुम्हाला. प्रत्येक शब्दाचं डिटेलमध्ये. अनुजचा काय आहे, विरुद्धार्थी, शुद्ध पक्षाचा काय, कशाचा काय, सगळं डिटेलमध्ये प्रत्येक ऑप्शन एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. उदार होतो. पुढे क्वेश्चन बघा काय विचारला. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? 2023 चा क्वेश्चन आहे बाळांनो. कृपण या शब्दाचा तुम्ही मागचा जर अभ्यास केला तर लगेच कळतं उदार. इथं शूर दिलेलं होतं, चुकीचं दिलेलं होतं. मग आपण शोधतोय ना कृपणचा काय असणार उदार. त्याचाच रिपीट झाला. हा इनडायरेक्ट रिपीट आहे ऑप्शन मधून. अशा पद्धतीने तुम्हाला स्मार्टली स्टडी करावं लागेल. आता तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं हे सांगतो. 2018 पासूनच्या तुम्हाला क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड कुठून कराल तुम्ही? आपल्या स्वाध्याय अकॅडमीचं जे ॲप आहे स्वाध्याय, तुम्ही कशावर प्ले स्टोअरवर स्वाध्याय टाका. असं स्वाध्याय अकॅडमीचं ॲप आहे. त्याच्यामध्ये आपल्या बॅचमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला पीवायक्यूच्या क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे आहे 2018 ते 2023 पर्यंतच्या. ग्रुप बीच्या सर्व क्वेश्चन पेपर टाकलेला आहे. पेपर 1च्या मराठी आणि इंग्लिशच्या त्या डाउनलोड करायच्या. ठीक आहे. डाउनलोड केल्यानंतर त्या झेरॉक्स मारायच्या आहे. झेरॉक्स मारल्यानंतर आता बघा एक नंबरचा आता असा क्वेश्चन विचारलेला. इथं हा क्वेश्चन आहे. तुम्ही अभ्यास करताना कसं कराल? आता हा एक नंबरचा क्वेश्चन जर सपोज हा असेल तर तुम्ही काय कराल? आगंतुकचा आमंत्रित. ठीक आहे. इथं कृपणचा शूर आहे. ही चुकीची जोडी दिली. तुम्ही उत्तर शोधताय. उत्तर बघताय आन्सर की मध्ये. मग तुम्हाला शूर जर तुम्हाला वाटतंय नाही चुकीची जोडी, मग कृपणचा विरुद्धार्थी शब्द काय असेल मग तुम्हाला सापडते उदार. तुम्ही लगेच शूरचा शोधताय. शूरचा विरुद्धार्थी काय? तुम्ही लगेच अनुचितचा शोधताय. अनुजचा शोधताय. अशा पद्धतीने. किंवा आता इथं बघा इथं दिलेले अनिश्चित संख्या विशेषण काय? मग तुम्ही संख्या विशेषणाचे किती प्रकार आहे, उपप्रकार किती,
ते तुम्ही शोधता. इथं तुम्हाला उपप्रकार भेटतील बघा, संख्या विशेषण, संख्यावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, अनिश्चित, हे सगळे करून घेता. याच्यावर जर क्वेश्चन आला तर रिपीट जर तुमचं चुकणार नाही. म्हणजे प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन तुम्ही त्या क्वेश्चन पेपरमध्येच लिहिताय. कधीपासूनचं 2018 पासून तर 2023 पर्यंतचे जेवढे पण कंबाईन ग्रुप बी चे पेपर झाले त्याच. एवढं करा मित्रांनो. पुढच्या 25 दिवसामध्ये तुमचा आरामात 45 प्लस स्कोर. 45 प्लस प्रश्न तुमच्या बरोबर येतील. म्हणजे तुमचा स्कोर जो राहील तो मराठीचा स्कोर किती राहील? मराठीचा स्कोर जवळजवळ 85 प्लस. ठीक आहे. मराठीचा स्कोर 85 प्लस राहील. मराठीमध्ये 85 प्लस आले तर तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्ही 38-40 जरी बरोबर आणले तरी तुमचा स्कोर आरामामध्ये बरं का 170च्या नियर अबाउट जातो. आणि 170 स्कोर तुम्ही टॉपरची लिस्ट बघा मागच्या. मी वारंवार त्या PYQ खूप भर दिलेला आहे. मागचे लेक्चर बघा. त्या टॉपरच्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल का पेपर 1चे मार्क्स मुलांचे 170, 175, 178, 160च्या वरतीच दिसतील तुम्हाला. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 80 प्रश्न पेपर 1 मध्ये बरोबर आणायचे करण मॅम. 80 प्रश्न मराठी आणि इंग्लिश धरून. इंग्लिश आपलं वीक असतं, मराठीमध्ये आपण चांगले मार्क्स आणू शकतो. एक्सेप्शन असतील काहींचं इंग्लिश चांगलं असेल, पण मोस्टली मुलांचं इंग्लिशमध्ये एवढे चांगले मार्क्स नाही येते मराठी एवढे. पण मराठीमध्ये 47-48 सुद्धा बरोबर आलेले मुलं आहेत. ते आता पोस्ट होल्डर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे करावं लागेल. स्वतः PYQ करा. एक्सप्लेनेशन कसं काढायचं ते सांगितलेलं आहे. तुम्हाला जर वेळ जात असेल तर आपली बॅच दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिले. 14 तासात सगळं संपतं. मराठीची 14 तासाची, इंग्लिशची पण बॅच आहे अमृतकर सरांची. 11 ते 12 तासामध्ये मागच्या 6 वर्षाच्या क्वेश्चन पेपर त्यांनी पण एक्सप्लेन केले डिटेलमध्ये. ओके, ती पण तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला प्रचंड फायदा होईल मित्रांनो. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो.